श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात 2 दिवसांपूर्वी एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली। शहरातील वर्दळीच्या ठिकाणी पाठीमागून आलेल्या भरधाव चारचाकीच्या अल्पवयीन वाहन चालकानं एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याचा प्रकार समोर आला। संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली। दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतं की चारचाकी वाहन भरधाव वेगात येत दुचाकीला जोरदार धडक देत आहे। या अपघातात आयान लोणारी आणि आरव विस्पुत हे दोघे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर गंगापूर रोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अल्पवयीन तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले। अल्पवयीन वाहन चालक हा शहरातील शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचं समोर आलं। मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी कॉलेज रोड परिसरातील एका कॅफेमध्ये आयान लोणारी आणि अनिरुद्ध सूर्यवंशी यांच्यात शाब्दिक वाद झाला होता। यावेळी अनिरुद्धनं आयानला तुला सोडणार नाही बघून घेईल अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय। यापूर्वीच्या वादातूनच आयानच्या दुचाकीवर चारचाकी घालून हा अपघात घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जातोय। विशेष म्हणजे या अल्पवयीन वाहन चालकाचं वडील शासकीय सेवेत कार्यरत आहेत। त्यांच्याकडे अनेक आलिशान गाड्या असल्याची चर्चा परिसरात होते। दरम्यान अपघाताच्या वेळी आरोपीनं मद्यप्राशन केलं होतं का याचाही तपास पोलीस करतात। संपूर्ण घटनेचा पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी करतात। या प्रकरणात पोलीस नेमकी कोणती कारवाई करणार याकडे संपूर्ण नाशिक शहराचं लक्ष लागलंय। न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।